मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अवनी अंजीला विश्वास देते, काहीही करून मी आज सरिता वहिनीला घरी घेऊन येणारच। तेव्हा ज्योती पण त्यांच्या होत हो बोलते आणि सांगते की सर्वजण येत आहेत आणि मलाच दोष देत आहेत, त्यामुळे तू जा आणि सरीला घरी घेऊन ये। तेव्हा अवनी सांगत असते, मी एक भन्नाट कल्पना करणार आणि सरिता वहिनीला सांगणार की जोपर्यंत तुम्ही ह्या चाव्या उघडून देत नाही तोपर्यंत घरात अन्न पण शिजणार नाही, कारण या चाव्यांवर फक्त तुमचाच हक्क आहे। असं म्हणून अवनी बाहेर जाते तर ज्योती मुलांचं कारण सांगून आणि अंजीला सांगून लगेच बाहेर पडते। तर इकडे अवनी सरिताला आणण्यासाठी चाललेली असते, तेव्हा ती खूप खुश असते। त्यातच ज्योती मागून येते आणि अवनीला सांगते, सखीचं औषध आणायचं तू विसरणार नाही ना। तेव्हा अवनी नाही बोलते आणि तिला सांगते की थँक्स, कारण तू सखीचा खूप छान प्रकारे सांभाळ करतेस। परंतु माझ्या मनातील तुला एक गोष्ट सांगू का, तू माझ्यासाठी खूपच लकी आहेस, परंतु आमच्या घरासाठी अजिबात लकी नाही। मला माहीत आहे त्यामध्ये तुझा दोष नाही, परंतु काय माहीत, माझं मन मला सांगते तू आल्यापासून आमच्या घराची पूर्णपणे घडी विस्कटली आहे। तेव्हा ज्योती अवनीला शांत करते आणि तिला सांगते, सरीला घरी येण्यासाठी मी एक भन्नाट प्लॅन तुला सांगू का। तेव्हा अवनी हो बोलते। तेव्हा ज्योती अवनीला एक प्लॅन सांगू लागते। त्यानंतर अवनी तिच्यावर ओरडते आणि बोलते, मी असं काहीही करणार नाही, तू मला काही पण सांगत जाऊ नकोस। तेव्हा ज्योती तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तू सरीला जळवल्याशिवाय ती अजिबात घरी येणार नाही। तेव्हा अवनी ज्योतीचं म्हणणं ऐकायला अजिबात तयार नसते। तेव्हा ज्योती गोड गोड बोलून तिची संमती मिळवते। त्यानंतर तिच्या लक्षात येतं, जर वहिनी घरी येणार असेल तर हा प्लॅन नक्की यशस्वी ठरेल। या विचाराने ती ज्योतीला सांगते की माझ्या वहिनींसाठी मी काहीही करायला तयार आहे, असं म्हणून ती पुढे जाते। तर ज्योती गालातल्या गालात हसत राहते। दुसरीकडे सरिता देवाकडे प्रार्थना करत असते की सूर्य आणि मी कधी एकत्र येईल हे माहीत नाही आणि पुन्हा एकत्र कधी येऊ याची आशा पण संपली आहे, कारण त्यांना त्यांचं खरं प्रेम आणि पहिलं प्रेम मिळालं आहे। मला फक्त आता माझ्या बाळाची खूप काळजी आहे। तेवढ्यातच अवनी तेथे येते आणि सरिताच्या हाताला पकडून घरी चला अशी रिक्वेस्ट करत असते। पण तुम्ही नाही तर आपल्या घराची पूर्णपणे घडी विस्कटली आहे, त्या घराला तुमची खूप गरज आहे, असं अवनी बोलत असते। सरिता तिला सांगते, तुम्ही दोघी आहात ना, तुम्हीच आता घराकडे लक्ष द्यायचं। परंतु अवनी ऐकत नाही, सारखीच हट्ट करत असते की सरिता वहिनी तुम्ही अगोदर घरी चलायचं, आम्हाला तुमची खूप गरज आहे, कारण तुम्ही मोठ्या आहात, आम्ही छोट्या आहोत, आम्हाला काहीच काम जमत नाही। तेव्हा सरिता सांगते, हळूहळू शिकायचं आणि आता तुम्ही दोघींनीच घर सांभाळायचं। म्हणून सरिता हे काम केलं का ते काम केलं का असं अवनीला विचारत असते। तेव्हा अवनी सांगते, हे बरं आहे, तुम्ही इथे राहून आपल्या घराची काळजी करताय, घरातील कामं झाली की नाही असं मला का विचारताय। सरिता सांगते की मी तुम्हाला फक्त तुमचं कर्तव्य काय आहे हे सांगत आहे, परंतु अवनी ऐकायलाच तयार नसते। तेव्हा ती सरिताच्या हाताला पकडते आणि तिला घेऊन जाऊ लागते। तेव्हा सरिता तिच्यावर ओरडते आणि मी पुन्हा कधीही त्या घरात येणार नाही अशी सक्त ताकीद तिला देते। तेव्हा अवनी बोलते, ठीक आहे, परंतु स्टोर रूमच्या चाव्या तुमच्याकडे आहेत तेवढ्या देता का। तेव्हा सरिता हो बोलते। चाव्या आणण्यासाठी रूममध्ये जाते। तेव्हा अवनी मनात विचार करते, वहिनी आता मी अशी काय बोलणार आहे जे ऐकून तुम्ही पळतच माझ्याबरोबर घरी याल। सरिताच्या हातातून चाव्या घेताना अवनीचं मन अगदी भरून येतं, तिला खूप वाईट वाटत असतं। तेव्हा सरिताला ती आग्रहच करत असते की चला, परंतु सरिता हट्ट सोडायला तयार नसते। तेव्हा अवनी स्वतःला सावरते आणि सरिताला सांगते, ठीक आहे, जर तुम्हाला ह्या चाव्या घ्यायच्या नसतील, तुम्हाला जबाबदारी घ्यायची नसेल तर मी ह्या चाव्या ज्योतिताईला देऊन टाकते, कारण तुमच्यानंतर त्याच ह्या घरात मोठ्या आहे, त्या दादाचाही चांगला व्यवस्थित सांभाळ करतील। हे ऐकून मात्र सरिताला खूप मोठा धक्का बसतो, सरिता रडू लागते। तर अवनीला वाटतं की आता सरिता वहिनी घाबरणार आणि माझ्याबरोबर लगेच घरी येणार, या विचाराने ती खूपच खुश असते। परंतु सरिता काहीच एक्सप्रेशन देत नाही। तेव्हा ती अवनीला सांगते, आता मला माझं उत्तर मिळालं आहे। तेव्हा ती अवनीला एक सल्ला देते आणि सांगते, एकतर तू किंवा अंजी त्या घराची जबाबदारी घे, त्या चाव्या तुम्हा दोघींपैकी कोणाकडे तरी ठेवा, परंतु ज्योतीकडे ह्या चाव्या जाता कामा नये आणि मी पुन्हा त्या घरात पाऊल देखील टाकणार नाही
असं ती अवनीला सांगते. हे ऐकून अवनीला धक्का बसतो, कारण ज्योतीने सांगितलेला प्लॅन पूर्णपणे फेल झालेला असतो हे अवनीच्या लक्षात येतं. अवनी रडकुंडीला येते आणि मी फक्त तुम्ही घरी येईल या आशेने बोलले होते असं सांगते. सरिताला मी बोललेलं आवडलं नाही हे पाहून अवनी खूपच रडत असते. तर इकडे सूर्या दुकानावर असतो. तो खूप टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यातच तेथे एक काका येतात आणि सूर्याला सांगतात, गावभर चर्चा पसरली आहे की सूर्यरावांबरोबर त्यांची बायको राहत नाही. आता तुम्ही बाजार समितीच्या अध्यक्षपदावर आहात, त्यामुळे तुम्ही पटकन राजीनामा देऊन टाका, नाहीतर गावभर चांगली चर्चा रंगेल. तेव्हा सूर्या बोलतो, मी तुम्हाला नंतर हा निर्णय कळवतो. असं म्हणून सूर्या त्या काकांना सांगतो, जर माझी बायको माझ्याबरोबर नसेल आणि जर गावचं पद माझं धोक्यात असेल तर मला हा मान अजिबात नको. असं म्हणून तो त्या काकांना तेथून पाठवतो. इकडे अवनी घरी येते आणि वैभवला सर्व प्रकार घडलेला सांगत असते. वैभव तिच्यावर खूपच चिडतो. तेव्हा अवनी त्याची माफी मागत असते. तेवढ्यातच सूर्या तेथे येतो. सूर्याला हे समजतं की नक्की काय झालं ते. तेव्हा सूर्या बोलतो, अवनीने जे केलं ते बरोबर केलं, कारण आता माझ्याही सरिताकडून अपेक्षा पूर्णपणे संपलेल्या आहेत. मी माझा तिच्याशी असलेला कायमचा संबंध संपला, कारण ती मला सोडून आणि या घराला सोडून बाहेर गेली आहे. त्यावेळी सूर्याचा हा तडकाफडकी निर्णय ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर अवनी आणि अंजी किचनमध्ये काम करत असतात. त्या दोघीही खूप नाराज असतात. तेव्हा अवनी घडलेला सर्व प्रकार अंजीला सांगते आणि मी वहिनींना जाऊन ज्योतिताई जे बोलल्या होत्या ते सर्व सांगितलं असंही सांगते. तेव्हा अंजी बोलते, तू खूप चुकीची वागली. तेव्हा अंजीला समजतं की हा सर्व तर ज्योतीचा प्लॅन होता. तेव्हा ती अवनीला सांगते, तू इथे काम कर, मी लगेच येते. असं म्हणून ती रागातच बाहेर पडते. इकडे ज्योती बाहेर बसलेली असते. तेव्हा ती अंजीला बोलते, बरं झालं तू इकडे आलीस, जरा मला तेल लावून देते का. अंजी खूप रागात असते. तेव्हा ती ज्योतीला विचारते, तू अवनीला काय सांगितलंस. ज्योती मुद्दाम तो विषय टाळत असते आणि दुसरंच कारण देत असते. तर अंजी बोलते, तू अवनीला असं का सांगितलं की तायडीला जळवायचं. तेव्हा ज्योती तिच्याकडे नजर रोखून बोलते, म्हणजे तुलाही असं वाटतंय का सरी माझ्यामुळेच घर सोडून गेली. तेव्हा अंजी सांगते, जिथे जाळ निघतो ना तिथेच धूर निघतो, त्यामुळे तू मला काही एक सांगू नको. असं म्हणून ती ज्योतीची चांगलीच खरडपट्टी काढते. तेव्हा अंजी ज्योतीला धमकी देते, ज्या दिवशी मला समजेल की तायडी आणि दाजीमध्ये तू फूट पाडते, त्या दिवशी मी तुला या घरातून फरफटत बाहेर काढणार. कारण ज्योतीचा पूर्ण प्लॅन अंजीच्या लक्षात आलेला असतो. अंजी फक्त त्याची खात्री करण्यासाठी थांबलेली असते. अंजी चांगलीच सुनावून ज्योतीला तेथून रागातच निघून गेलेली असते. अंजी तेथून गेल्यावर ज्योती स्वतःशीच बोलते, ही तर मम्मीच्या पुढची आहे. अंजे, वेळ आली ना मी तुला पण घराबाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही. असं म्हणून ज्योती गालातल्या गालात हसत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सरिताच्या रूममध्ये असणाऱ्या सर्व वस्तू सूर्या एका बॅगमध्ये भरतो आणि वाईट माणसाजवळ चांगल्या व्यक्तीची वस्तू नको असं बोलतो. त्यानंतर अंजी सूर्याला बोलत असते, मी तुमच्यासाठी दुसरा चहा करून आणते. तेव्हा पशा तिला शपथ देतो, इथून पुढे याचं एकही काम करायचं नाही. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.